महाराष्ट्र विधानसभेच्या 288 आमदारांपैकी 10 ते 11 आमदारांना नाशिकमधील एका संस्थेने पत्र पाठवलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी वेतन घेऊ नये, जे आमदार म्हणून त्यांना वेतन मिळतं त्या वेतनाची त्यांना गरज नाही, त्यामुळे त्यांनी ते घेऊ नये अशा पद्धतीचं एक पत्र पाठवलेलं आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत त्या संस्थेचे संबंधित जे मेंबर आहेत, कमिटी मेंबर, ते देखील आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, तुम्ही 10 आमदारांना पत्र पाठवलेलं आहे की आपल्याला जो आमदार म्हणून वेतन मिळतं ते वेतन घेऊ नये? निर्भय फाउंडेशनच्या वतीने आम्ही पराग शाह साहेब आमदार आणि इतर 9 लोक आमदार यांची 100 कोटीच्या वरती संपत्ती आहे। त्यामुळे त्यांनी ती जी संपत्ती केलेली ती चांगल्या रूपाने केलेली आहे, परंतु हा सर्व आज त्यांना त्याची गरज नाही आणि त्यांना तिची गरज नसल्या कारणाने ते जे काही कररूपी जे जनतेचे पैसे ते यानंतर त्या कररूपी जनतेचे पैसे लोकांचे वाचतील अशा याने आम्ही त्यांना ते पत्र पाठवले। नक्कीच जनतेचे जे कररूपी पैसे आहेत ते वाचतील नेमकं कसं? असं आहे, त्यांची 200 ते 300 कोटीची प्रॉपर्टी आहे, 100 कोटीच्या पुढेचे असे बहुसंख्य, पण आम्ही 10 जण घेतले याच्यामध्ये। जर यांनी पगार घेतला नाही, हे पगारावरती जो खर्च होतो हा लोकांच्या करातून मिळालेल्या उत्पन्नावर होत असतो आणि त्यांनी जर घेतले नाही, पगार घेतला नाही, तर ते उत्पन्न वाचेल, ते पैसे वाचतील आणि ते सर्वसामान्य लोकांना वापरण्याकरता कामं येतील। आपण कधी हे पाठवलेलं आहे संबंधित आमदार जे आहेत 10 त्यांना? हे आम्ही 4 दिवसापूर्वी। अच्छा, त्यांचा काही तुम्हाला आता काही त्यांचं परत पत्रव्यवहार वगैरे झालाय का? आजपर्यंत अजून काही नाही। कुठले कुठले आमदार यामध्ये आहेत? कुठले आमदार? पराग शाह आहे, प्रशांत ठाकूर आहे, त्याच्यानंतर मंगल लोढा आहे, त्याच्यानंतर प्रताप सरनाईक आहे, अबू आझमी आहे, कदम विश्वजीत, समीर मेघे, तसेच राजेश पवार आणि बापूसाहेब पठारे। आणि त्याचबरोबर आम्ही याच्यानंतर अजून एक सेनेचं जे मेन नेतृत्व करतात असे शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांना पण आम्ही एक पत्र पाठवलेलं आहे की त्यांनी पण ते पैसे घेऊ नये आणि त्यांनी आदर्श निर्माण करावा अशी त्यांना आम्ही विनंती केली आहे। आपल्या संस्थेनं ह्या 10 आमदारांव्यतिरिक्त आदित्य ठाकरे यांना देखील पत्र पाठवलेलं आहे? हो, पाठवलेलं आहे। त्यांना पण विनंती केलेली आहे की गणपतराव देशमुख आणि अजित सरकार यांचा आदर्श आपल्या महाराष्ट्राच्या आमदारांनी घ्यावा आणि ती पेन्शन किंवा पगार हा घेऊ नये अशी आम्ही विनंती केलेली आहे। पण पत्राद्वारे विनंती केलेली आहे, काय वाटतं आपल्याला? असं आहे की घटनेत तरतूद आहे का सर्व आमदारांनी जे ठराव मंजूर करून ही एकमताने ठराव मंजूर केला आहे, परंतु हा सर्व जनतेचा पैसा असल्या कारणाने जनतेची पण घटनेप्रमाणे घटनेत तरतूद असल्या कारणाने जनतेची चाचणी घ्यायला हवी होती असे आमचं निर्भय फाउंडेशनच्या वतीने आम्ही विनंती केलेली आहे त्यांना। आपल्यासोबत हे नाशिकमधील एका संस्थेचे सर्व हे मेंबर्स आहेत आणि त्यांनी 10 आमदार जे आहेत, 10 ते 11 आमदार, त्यांना पत्र पाठवलेलं आहे आणि त्याद्वारे विनंती केलेली आहे की आपण आमदार म्हणून जो वेतन मिळतो ते घेऊ नये। त्यामुळे आता या पत्रावरती जे संबंधित आमदार आहेत ते कशा पद्धतीने विचार करतात हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।